नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 4 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडी। ओके विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी लहानसा असेल, अगदी 5 मिनिटाचा असेल। यातून तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये म्हणजेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। ओके, तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चला, आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान 2025चा जिलाँग करार झाला आहे? ओके, तर जिलाँग करार जो आहे तो युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान झाला आहे। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही। ओके, तर थोडीशी माहिती पाहूयात जिलाँग कराराबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जिलाँग करार हा UK आणि ऑस्ट्रेलिया म्हणजेच युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान ऑर्गनाइज्ड क्राईम यांच्याविरुद्ध सहकार्याचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे। ओके, तर जे काही ऑर्गनाइज्ड क्राईम होतात त्यांच्याविरुद्ध सहकार्याचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे। ओके, आणि या कराराचं ठिकाण आहे जिलाँग, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया। ओके, म्हणूनच त्या कराराला नाव दिलं आहे जिलाँग करार। ओके, कारण की ते जिलाँग या ऑस्ट्रेलियातील जिलाँगमध्ये हा करार झाला होता। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। कोणत्या राज्यामध्ये भिल्ल समुदायाद्वारे गौरी उत्सव साजरा केला जातो? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, राजस्थान। ओके, तर याचं उत्तर असेल राजस्थान। चला पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलामुलींना यूट्यूब वापरण्यास बंदी घातली आहे? ओके, तर जे 16 वर्षाखालील जे मुलामुली आहेत त्यांना ऑस्ट्रेलिया या देशाने बंदी घातली आहे। ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया। ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न। चला, चौथा प्रश्न आहे, नुकतीच COP15 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज। ओके, तर COP15 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज रामसर वेटलँड कन्व्हेन्शनची 15वी बैठक कुठे संपन्न झाली आहे? ओके, तर याची जी बैठक आहे ती ऑप्शन बी, झिम्बाब्वे। ओके, झिम्बाब्वेमध्ये संपन्न झाली आहे। ओके, तर लक्षात ठेवा मित्रांनो। पाहूयात आपण पुढचा प्रश्न। पाचवा प्रश्न आहे, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर विक्रम साराभाई अंतरिक्ष जे केंद्र आहे याचे नवीन प्रमुख म्हणून ए राजनन ओके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर उत्तर असेल ऑप्शन ए राजनन। ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये दरवर्षी जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन कधी साजरा करण्यात येतो? ओके, तर जो जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिवस जो आहे तो दरवर्षी ऑप्शन ए 1 ऑगस्ट ओके 1 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत असतो। तर दरवर्षी जागतिक फुफ्फुस कॅन्सर दिन जो आहे तो 1 ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो, लक्षात ठेवा। पाहूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणाची नियुक्ती एअर इंडियाचे पुढील CEO म्हणून करण्यात आली आहे? ओके, तर बघा मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन ए निखिल रविशंकर। तर नुकतीच निखिल रविशंकर जे आहेत त्यांची एअर इंडियाचे पुढील CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, तर बघा पाहूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे, नुकतेच अमेरिकेने भारतावर किती टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे? ओके, तर नुकतेच अमेरिकेने भारतावर 25% कर लादण्याची घोषणा केली आहे। तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी 25%। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आहे,
भारतातील पहिले खाजगी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे? ओके, तर याचं योग्य उत्तर असेल उत्तर प्रदेश. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असेल उत्तर प्रदेश. ओके, तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये नुकतीच खाजगी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे विद्यापीठ आहे ते सुरू करण्यात आले आहे. ओके, तर चला पाहूयात आपण पुढचा प्रश्न. चला 10वा प्रश्न आहे, 2025च्या आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए श्रेयसी जोशी. ओके, तर श्रेयसी जोशी यांनी 2025च्या आशियाई रोलर स्केटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ओके, आणि ती असे पहिली भारतीय बनली आहे. ओके, म्हणजेच 2025च्या जी आशियाई रोलर स्केटिंग झाली आहे त्यामध्ये पहिली भारतीय श्रेयसी जोशी हा ठरला आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.